वर्ग समीकरणे भाग 3 यात आपल्याला हे उदाहरण सोडवून दाखवायचं आहे अवयव पद्धतीने। तर इथे हे x वर्ग अधिक 7x अधिक 12 बरोबर 0 दिलाय। यात मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे x वर्गाचा कोएफिशियंट आणि हा 12 या दोघींचा गुणाकार 12 आणि दोघींचा पॉझिटिव्ह आहे। मधली टर्म जी आहे ती 7 आहे। असे दोन फॅक्टर शोधायचे की ज्यांचा गुणाकार जो आहे तो 12 येईल पॉझिटिव्ह आणि बेरीज जी आहे ती 7 येईल पॉझिटिव्ह, म्हणून दोघी असतील पॉझिटिव्ह। म्हणजे आपण मधल्या पदाची फोड करू शकतो। x वर्ग अधिक 4x अधिक 3x ही मधल्या पदाची फोड झाली बरोबर 12 अधिक 12 बरोबर 0। इथून x कॉमन निघेल हा x अधिक 4, इथे 3 कॉमन निघेल x अधिक 4 बरोबर 0। हा x अधिक 4 x अधिक 4 परत कॉमन निघेल आणि इथे उरेल x अधिक 3 बरोबर 0। दोन संख्यांचा गुणाकार 0 केव्हा येतो? दोघींपैकी एक 0 असेल किंवा दोघीही 0 असतील अशा वेळेला। म्हणून x बरोबर -4 आणि x बरोबर -3 हे त्याचं सोल्युशन असणार आहे। नेक्स्ट पुढचं एक उदाहरण घेऊया जिथे 2x वर्ग अधिक 5x अधिक 2 बरोबर 0 असं दिलं असेल तर काय करणार? 2 दुने 4 या दोघींचा गुणाकार घ्यायचा। 2 दुने 4 गुणाकार हा दोघींचा अधिक पॉझिटिव्ह आहे, हा 5 अधिक 5 घेतला। असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचा गुणाकार 4 1 4 आणि दोघांची बेरीज जी आहे ती 5 येते आहे। म्हणजेच मधल्या पदाची फोड झाली 2x वर्ग अधिक 4x अधिक 1x किंवा त्याला आपण नुसता x म्हटला तरी चालेल अधिक 2 बरोबर 0। यातनं परत पहिल्या याच्यामधून 2 आणि x कॉमन काढला, या पहिल्या 2 याच्यामधून आणि या नंतरच्या याच्यामधून, तर तुम्हाला इथे 2x कॉमन काढला x अधिक 2 राहील, इथे x अधिक 2 आणि बरोबर 0। परत x अधिक 2 हा कॉमन निघतो, x अधिक 2 कॉमन, इथे राहील 2x अधिक 1 बरोबर 0। तर x अधिक 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0। यावरून 1 ची किंमत -2 आणि 1 ची किंमत -1/2। आणि तुम्हाला एक सोडवायला देतो, x वर्ग अधिक 8x अधिक 15 बरोबर 0 याचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा।